नागपुर शहर की तहसील पुलिस ने एक बड़ी कामयाबी हासिल की है। मध्य प्रदेश के सिवनी जिले से कुख्यात अपराध प्रहलाद उर्फ करण चंद्रवंशी को गिरफ्तार कर चोरी की 11 दोपहिया वाहन बरामद किए गए हैं। आरोपी नागपुर शहर के विभिन्न इलाकों से मोटरसाइकिल चोरी कर मध्य प्रदेश में बेच देता था। पुलिस को उसके पास से लगभग 4,50,000 रुपए की कीमत के वाहन मिले हैं। बाइक नागपुर, सिवनी, बालाघाट और अन्य इलाकों से चोरी की गई थी। आरोपी की गिरफ्तारी वरिष्ठ पुलिस अधिकारियों के मार्गदर्शन में की गई और अब उसके साथ ही ब्रज किशोर चंद्रवंशी की भी तलाश जारी है। पोलीस ठाणे तहसील येथे दाखल वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये आम्ही तपास करत असताना अपराधी प्रल्हाद उर्फ करण चोखेलाल चंद्रवंशी राहणार जिल्हा सिवनी मध्य प्रदेश हा त्याच्यामध्ये निष्पन्न झालेला होता। सदरील आरोपी हा मध्य प्रदेश सिवनी येथील पण रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि हिस्ट्री शीटर आहे। तो तपास करताना आम्ही जेव्हा त्याला अटक केली आणि त्याच्याकडे चौकशी केली तर एकूण 11 वाहनं त्याच्याकडनं आतापर्यंत जप्त करण्यात आलेली आहेत। पैकी पोलीस ठाणे तहसीलचे 4 वाहनं असून इतर वाहने पोलीस स्टेशन गणेशपेठ, बर्डी, कळमना तसेच गणेशपेठ सदर या पोलीस स्टेशनचे पण वाहनं जप्त करण्यात आलेले आहेत। सदर वाहने त्यांनी काही वाहने त्यापैकी विक्री केलेले होते। चोरीची मालमत्ता विक्री करणारे आरोपी यामध्ये आपण निष्पन्न करून त्यांनाही अटक करून पुढील तपास करण्याची तजवीज ठेवलेली आहे। हे जे अटक आरोपी आहे यांचं काही व्यसन आहे का? या आरोपीचे काय रेकॉर्ड आहे? सदा यात सुद्धा आहे काय? सदरील आरोपी हा रेकॉर्डवरील आरोपी आहे। महाराष्ट्रात तसे मध्य प्रदेशामध्ये सुद्धा याच्यावर अनेक चोरीचे गुन्हे दाखल आहेत। पोलीस ठाणे कळमना येथील एका गुन्ह्यामध्ये त्याला यापूर्वी शिक्षा सुद्धा लागलेली आहे आणि हा हिस्ट्री शीटर सिवनीचा हिस्ट्री शीटर आरोपी आहे।